नमस्कार मंडळी, गोष्ट सांगायची अशी की आलो आम्ही ऑलमोस्ट देवगडला आलो. आता तर जरा उशीर झाला उठायला वगैरे, त्याच्यामुळे टाईम लागला. आता जो याच्यानंतर तुम्ही व्हिडिओ बघाल तर ते जरा म्हणतात ना, म्हणजे चंदनचं खूप टायमापासून चाललेलं की आपण आलो आहे आणि आल्यानंतर म्हणजे कोकणात जेव्हा पण आलो आहे आम्ही तर त्याला पोहायचं असतं, पण ते भेटत नाही. तर ह्यावेळेस रत्नागिरीला म्हणजे कोकणातच आहे पण आपण थोडं पुढं आलो आहे, तर त्याला आम्हाला पोहायला भेटलं. ते आता तुम्हाला मी पुढं व्हिडिओमध्ये दिसेलच. आणि रील वगैरे तर आता इंस्टावरती येऊन गेले असेल, इथं खाली नाव आहे, फॉलो करा. नसेल गेलं तर थोडा सपोर्ट करा. Who says that money can't buy happiness? Hey, Babne! त्यांचं फोटोशूट चालू आहे आता आणि वाजलेत 5:45. तर आता मंदिरात जायचं आपल्याला. मंदिर करून मग लगेच बीचवर जायचं आहे. ड्रोन शॉट घ्यायचे आहेत कारण ना पवनचक्की वगैरे ना तर भारी वाटतंय, पण बघू आता, कारण अंधार झाला तर मजा नाही. इथे चप्पल वगैरे ठेवायला स्टँड आहेत. पुन्हा काढ. त्यानंतर इथं मंदिरात प्रवेश करताना म्हणजे चांगले कपडे, चांगले म्हणजे असे फाटलेले वगैरे नाही, आपल्या भाषेत चांगले म्हणजे फाटलेले वगैरे नाही, पूर्ण कपडे घालून या. इथं पण तशी सूचना दिलेली आहे. त्याच्यानंतर हे पूर्ण ज्या दोन्ही पायऱ्या दिसतात त्या पूर्ण चिऱ्यामध्ये बनवलेले आहेत आणि खूप ते चांगले. हे बघा इकडे देखील पूर्ण ते चिऱ्यामध्ये. इथं गणपती बाप्पा इकडं आणि ह्या साईडला पण बाप्पा आहे. तर आपलं दर्शन झालेलं आहे. त्यानंतर म्हणजे हे बघा ना, बहुतेक याचं जे बहुतेक काम आहे ना पूर्ण चिऱ्यामध्ये झालेलं आहे. तो दरवाजा असू दे, आता ह्याच्या आतलं देखील चिऱ्यामध्ये झालं असेल किंवा आता सांगता येत नाही नक्की कशामध्ये झालं आहे. बट आता हे बघा, हे तर त्याच्यामध्येच वाटतं आहे आणि हे पण त्याच्यामध्ये झालं असेल. वरती आपण म्हणतात ना, म्हणजे वरती सिमेंट लावतात, POP लावतात, ते असेल. आता कलर करताना पण नॉर्मल असेल तर ऑलमोस्ट त्याच्यामध्ये झालेलं असतं, पण खूप चिऱ्यामध्ये केलं ना तर ते खूप भारी वाटतं. आता इथं श्रीदेवी जोगेश्वरीचं मंदिर आहे, सो ते पण दर्शन घेऊया आणि मग पुढं समुद्राकडे जाऊया. कोकणात आल्यानंतर समुद्राच्या किनाऱ्यावरती संध्याकाळ घालवली नाही ना तर त्याच्यात मजा नाही. आपण आता तुम्ही याच्या मागचा पण व्हिडिओ बघितला, त्याच्यामध्ये पण आपण लास्टला आपण समुद्रावरच गेलो, तिथं वेळ घालवला आणि रिटर्न येताना पाऊस पडला, त्याच्यामुळे राहून गेलं ते. स्वतः यांचं फोटोशूट वगैरे आहे ते करूया. इथं संकेत फोटोशूट करतो आहे. तिकडे जायचं आहे, 6 वाजले, तिकडे जायचं आहे. आता बघू किती वेळ लागतो. दर्शन झालेलं आहे. आता लवकरात लवकर निघूया बीचकडे, कारण टाईम होत आला आणि अंधार पडला तर सगळी मजा जाणार. ड्रोन उडतोय आणि पाऊस येतोय, सध्या हेच चालू आहे. सध्या आता परत ड्रोन पुसून वगैरे सगळं रेडी ठेवलं. आता जायचं आहे तिकडं पवनचक्की वगैरे, त्याच्या आधीच ड्रोन उडवायचा आहे देवगड बीचला. फक्त एवढंच की आता परत ड्रोन उडवल्यावर पाऊस नको, कारण पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही ड्रोनच्या बघितलं, ड्रोन उडवला आणि पाऊस पडला. आता पुन्हा मंदिराजवळ ड्रोन उडवला, पाऊस पडला. आता थर्ड टाइम नक्की काय होतंय पुढच्या व्हिडिओमध्ये बघा. शेवटी
हे नाही. अरे भारी वाटेल, तू टाक ना. नको ते टाकतोय. ठीक आहे. मी आता टाक बोलतोय ना. हॅलो गाईज, आम्ही आता जात होतो पण पाऊस झालेला आहे. कुठे जात होतो? कुठे ते माहित नाही पण जात होतो. आता आम्ही चाललोय चहा प्यायला. पाऊस काय थांबत नाहीये आणि ठीक आहे. आता काय बॅड लक. तर आम्ही थोडा विचार केला की तोपर्यंत पाऊस वाढला आहे, थंडी वाजते, तर तोपर्यंत जरा थोडं चहा कॉफीचा एक घोटभर घेऊया. तोपर्यंत कमी झालं तर ठीक, नाही तर मग थोडं चहाचा घोट घेऊया आणि मग जाऊ पुढं. आता इथून याचा बघा व्ह्यू, आता तर भारी वाटते पूर्ण. आणि पवनचक्की वगैरे तुम्हाला इथून थोडंसं दिसत असेल, समोरच पवनचक्की वगैरे 4-5 पवनचक्की. मला तरी असं वाटतं ना, आपण सुरुवातीला आलो ना तर सुरुवातीलाच थांबायला पाहिजे होतं असं मला वाटतंय. पण मंदिरात जाणं पण इम्पॉर्टंट होतं, सो आपण आधी तिकडं गेलो आणि वाटलं नव्हतं की असा झटकार पाऊस येईल. ते आमचं सुरुवातीपासून होतं ना की म्हणजे कोकणात आलं आणि पाऊस नाही पडते, कोकणात आलं आणि पाऊस नाही पडते. आणि आता जायच्या टायमाला नुसता पाऊस आहे. मला हे बोललेले चहा आणि कॉफी प्यायची. आम्ही चहा ह्याच्यातच पितो. हां, आणि हे बघा सूप मागवलं आहे. सध्या पाऊस थांबलेला आहे आणि मोकळं आकाश. पटापट सूप पिलं, टाईम नव्हता, कारण परत पाऊस पडला का अजून इच्छा मोड होणार. आणि ना असं खूप मन करतं की इथे ड्रोन उडवावा, कारण व्ह्यू असे भारी भारी आहेत. समोर पवनचक्की आहे, हवा सुटली मस्तपैकी. जेवढं कॅप्चर होईल पटापट तेवढं कॅप्चर करूया. आणि मग ठीक आहे, चला आता पटापट घाई आहे, ड्रोन उडवतो. तुम्ही शॉर्ट बघा पुढच्या व्हिडिओमध्ये.